आपल्यासोबत सन्माननीय आमदार श्री मुरजी पाटील काका आहेत आणि त्यासोबत आरटीओचे अधिकारी साहेब आहेत। साहेब, काय सांगाल ज्या पद्धतीने आज मराठी सक्ती आणि ज्या पद्धतीने मराठी शिकण्याचा जो विषय सरकारने हातात घेतलेला आहे, कशा पद्धतीने सध्या हे काम सुरू आहे? महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा या व्यावहारिक मराठी भाषा प्रशिक्षण उजळणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। मी खरोखर मान्य आमदार महोदयांचं कौतुक करेन। ज्या प्रकारे शासनाने मराठी भाषा सक्ती केलेली आहे त्याच पद्धतीने प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध करून दिलेला आहे मराठी रिक्षा चालक असतील, टॅक्सी ड्रायव्हर यांकरता। तर या अनुषंगाने मी सर्व मराठी टॅक्सी ड्रायव्हर यांना आवाहन करेन की तुम्ही व्यावहारिक मराठी भाषा शिकून घेण्याकरता सदरच्या उपक्रमाचं उपस्थित राहावे। साहेब, हा मोठा उपक्रम आहे। ज्या पद्धतीने मराठी भाषा आलीच पाहिजे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सरकारने सुद्धा सक्ती केलेले, परिवहन मंत्री सुद्धा म्हणतायत की येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये मराठी सगळ्या रिक्षा चालकांना आली पाहिजे। आपण प्रशिक्षण शिबिर घेत आहोत, कशी सुरू आहे? सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारचे आणि माननीय मंत्री प्रताप सर नाईकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हा आपला अमराठी भाषी रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला। म्हणून मंत्री महोदयांचे, त्यांची पूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो आणि लवकरात लवकर अमराठी भाषी रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, ते मराठी शिकतील आणि मला वाटतं 15 ऑगस्ट पर्यंत आमची ट्रेनिंग सुरू होईल आणि संपेल। त्यांना सर्वांना सर्टिफिकेट शासनातर्फे दिले जाईल। तर आपण जे राज्यात राहतो ते राज्याची भाषा हा आपली सर्वांची भाषा आहे, म्हणजे आपला महाराष्ट्र आहे आणि सर्वांनी हा भाषा शिकलीच पाहिजे। हा कंपल्सरी आहे आणि सर्व शिकते। मी परत एकदा महाराष्ट्र शासनाच्या माननीय मंत्री महोदयाच्या पूर्ण टीमचं आभार मानतो। साहेब, किती रिक्षा चालक आहेत ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत? जवळ 7 ते 8 हजार रिक्षा चालक, टॅक्सी चालक हा माझ्या मतदार क्षेत्रात आहे। 2-3 दिवसात हा पूर्ण आम्ही करू आणि सर्वांना प्रत्येकांना ट्रेनिंग देऊन त्यांना सर्टिफिकेट द्यायचं काम आरटीओ माध्यमातून आपण करू। थँक्यू सर।